नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय आणि या प्रसंगी खाते वाटप सुद्धा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाते वाटप करण्यात आली आहे पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाला सुरुवात झाली आहे। एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली आहे। त्यानुसार नितीन गडकरी, अमित शहा, एस जयशंकर, राजनाथ सिंह यांचं खातं कायम ठेवण्यात आले। नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शहा यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळाले। महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळाली ते पाहूयात। नितीन गडकरी यांना रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, पियुष गोयल वाणिज्य मंत्रालय, रक्षा खडसे क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री। महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं। दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅट्रिक केली आहे। गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले, तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळालं। दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद खेचून आणलंय।